अक्षय तृतीयानिमित्त नंदुरबार शहरात पारंपरिक पद्धतीने सालदार निवडण्याची प्रथा आजही तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने जपली जात आहे। शहरातील माळीवाडा परिसरात 150 वर्षांपासून सुरू असलेली सालदार निवडण्याची परंपरा आजही कायम आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा अनोखा सोहळा पार पडला। शेतमजुरीसाठी वर्षभर काम करणाऱ्या सालदाराची नेमणूक या दिवशी केली जाते। या निवडीची पद्धतही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे। जो व्यक्ती सर्वात जड दगड उचलतो त्याला सालदार म्हणून निवडले जाते। यामध्ये ताकद, सहनशक्ती आणि मेहनतीची कसोटी पाहिली जाते। यंदाच्या सोहळ्यात सुमारे 100 ते 125 किलो वजनाचे दगड उचलण्याची स्पर्धा होती। 5 ते 6 तरुणांनी हे जड दगड उचलत आपली क्षमता सिद्ध केली आणि सालदारकी मिळवली। यावेळी नगरसेवक व माळी समाजाध्यक्ष आनंदा माळी, सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी, लक्ष्मण माळी, निंबा माळीसर, जगन्नाथ माळी, बाबूलाल माळी, शिवाजी माळी तसेच सालदार म्हणून नेमणूक झालेले पण्या होलर, दिनेश ठाकरे व परिसरातील नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह वाढवला। यावेळी निवड झालेल्या सालदाराचा पुष्पहार व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। निवड झालेल्या सालदारांना वर्षभरासाठी शेतात काम करण्याची जबाबदारी दिली जाते। त्या बदल्यात त्यांना 1 ते 2 क्विंटल धान्य तसेच सुमारे 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते। त्यामुळे ही परंपरा केवळ सांस्कृतिक नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेशीही जोडलेली आहे। परंपरा, श्रमसंस्कृती आणि सामाजिक एकजूट यांचे प्रतीक असलेली ही सालदार निवड आजही नंदुरबार जिल्ह्यात टिकून आहे। आधुनिक काळातही अशी परंपरा जपली जात असल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। अक्षय तृतीया कार्यक्रमानिमित्ताने हा माळेरा परिसरातून पारंपरिक हा दगडूलाचा कार्यक्रम घेतला जात असे। नंदुरबारमध्ये आणि या माळेरा परिसरामध्ये एक नामांकित हे जे दगड आहे, हा दगड कमीत कमी 1 ते 1.25 क्विंटलचा एक दगड आहे। हे 2 दगडाचे शक्ती प्रदर्शन बांधव करीत असतात आणि हा केवळ म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हे, आजच्या तारखेला म्हणजे आधुनिक वस्तू सर्व येऊन गेलेली आहे। शेतामध्ये आजच्या कंडिशनमध्ये ना बैल, ना गाडी, ना घोडा, ना काही, ना गाडा वगैरे काही राहिलेलं नाही। परंतु हा एक मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम माळेरा परिसरामध्ये घेतला जात आहे। आणि हा कार्यक्रम घेतल्यानंतर आम्ही या सर्व पेलवान लोकांना आम्ही पारदर्शक बक्षीस दिलेले आहे त्या माळेरा परिसरातून। आता नंदुरबार शहरात जे नाव जे होतं माळेरात ते कायम म्हणून टिकून राहिलेलं आहे। जे जुनं लोक हा कार्यक्रम राबवत होते तोच कार्यक्रम आम्ही रेग्युलर हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। तरी निवडल्यानंतर या दगड उठला, जो ज्याने दगड उचलला तो खरा पक्का सालदार म्हटला जात होता। परंतु आता सालदार मिळत नाही। पण मग सालदार म्हणजे पेमेंट म्हणजे कसं होतं, त्या वर्षाला ते काही बी अन्नधान्य द्यायचे, ज्वार किंवा गहू किंवा बाजरी, आता 1 क्विंटल 2 क्विंटल असं ते मानधन म्हणून द्यायचं आणि थोडंफार मानधन म्हणून थोडेफार पैसे मिळायचे वर्षाच्या काठावर। तेव्हा वेळी सालदारची किंमत होती। आजच्या तारखेला सालदार मिळत नाही, मजूर मिळत नाही, म्हणून हा कार्यक्रम माळेरा परिसरामध्ये पारंपरिक आम्ही घेतला जातो।